पंढरपूरच्या आषाढी वारीचा सोहळा म्हणजे श्रद्धेचा, भक्तीचा आणि एकतेचा जिवंत पुरावा आहे। संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांच्या पालख्यांसह लाखो वारकरी दरवर्षी पंढरपूरकडे पायी चालत जात असतात। वारीच्या या परंपरेला तब्बल 700 वर्षांचा इतिहास आहे। वारी म्हणजे फक्त धार्मिक यात्रा नाही, तर ती सामाजिक ऐक्य, सेवाभाव आणि संयम यांचं प्रतीक आहे। रिंगण, अभंग, गाणी आणि हरिपाठाच्या माध्यमातून वारकरी संपूर्ण महाराष्ट्राला भक्तिमय रंग देतात। संतांच्या विचारांनी आणि हरिनामाच्या गजरात चालणारी ही वारी आजही आधुनिक महाराष्ट्राच्या सांस्कृतिक ओळखीचा अभिमानास्पद भाग आहे। याच वारीचं मूळ इतिहास आणि आजच्या काळातील वारीची गरज याबद्दल कोल्हापुरातील हबप बळवंत यादव महाराज यांनी सविस्तर विश्लेषण केलं आहे। पाहुयात त्यांच्याकडूनच वारी म्हणजे नेमकं काय। कुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। काय वाण वाता नपोर हे वाणी, मस्तक चरणी ठेवी तसे। माझ्या मनीची आवडी पंढरपुरा नेहन गुडी, पांडुरंगी मन रंगले, गोविंदाचे गुण उविधिले हो। या ज्ञानोबरांच्या अभंगाप्रमाणे आपल्या महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाची परंपरा अगदी मनोभावे आपल्या महाराष्ट्रातील वारकरी मंडळी, सर्व भाविक मंडळी जपत आहेत। आज जर पाहिलं तर आपण 21व्या शतकाकडे वाटचाल करत आहोत। त्यावेळी भगवान शंकरांनी पांडुरंगाची वारी केली आहे। काय ज्यावेळी भगवान शंकर जात असतात तर त्यावेळी त्यांनी पांडुरंगाचं सुद्धा दर्शन घेतलेलं आहे आणि त्या ठिकाणी पांडुरंगाच्या चरणी मस्तकाच्या ठिकाणी त्या ठिकाणी ते परत त्या ठिकाणी राहिलेले आहेत। अशी वारीची परंपरा 21व्या शतकात भव्य प्रमाणात चालू आहे। ज्ञानोबारायांनी माझ्या मनीची आवडी पंढरपुरा नेईन गुडी या न्यायाप्रमाणे वारीची परंपरा चालू ठेवली। जगद्गुरु तुकोबारायांनी सुद्धा आपली परंपरेची जी आपली वारी आहे ती सुद्धा जपलेली आहे। त्यांच्या जगद्गुरु तुकोबारायांची परंपरा विश्वंभर बाबांच्या पासून जी चालू आलेली परंपरा आहे ती आज तागायत त्यांच्या घराण्यामध्ये चालू आहे। विश्वंभर बाबांनी सुद्धा त्या काळात पंढरीची वारी केली आणि तीच परंपरा त्यांच्या घराण्यातील जगद्गुरु तुकोबारायांनी सुद्धा चालू ठेवली। जगद्गुरु तुकोबाराय पंढरपूरला येत असताना आपल्या इथून ज्ञानोबारायांच्या ठिकाणी येत ज्ञानोबारायांच्या पादुका घेऊन पंढरपूरची वारी करत। त्यानंतर त्यांचे चिरंजीव हरिभक्तपरायण जगद्गुरु नारायण महाराज यांनी ही वारीची परंपरा सांभाळली। ते आपली वारीची परंपरा सांभाळत असताना ज्ञानोबारायांच्या पादुका व कैवल्य साम्राज्य ज्ञान चक्रवर्ती ज्ञान्यांचे राजे असे आपले ज्ञानोबा यांची पादुका घेऊन ते आपल्या पंढरीची वारी करत आणि वारी करत असताना त्या काळी सुद्धा अनेक अडचणी आल्या आणि अनेक अडचणी येत असत सुद्धा त्यावेळी छत्रपती संभाजीराजांनी वारीसाठी आपलं जे संरक्षण आहे ते त्या ठिकाणी दिलेलं आहे। या ठिकाणी जर आपण पाहिलं तर त्या काळात कमी सुविधा असताना सुद्धा वारकऱ्यांनी भाविक भक्तांनी वारी केली आहे। बैलगाडी असू दे किंवा त्यावेळेचे जे काळातील ज्या साधन सामुग्रीसह वारी केली आहे आणि ती वारीची परंपरा आज तागायत भव्य प्रमाणात चालू आहे। न भूतो न भविष्यते अशी वारीची परंपरा चालू आहे। आपण ज्यावेळी आषाढी वारी येते त्यावेळी आपण जर पाहिलं तर महाराष्ट्रातील जे वातावरण आहे तर ते वातावरण कसं होतं असं तर भक्तिमय वातावरण होत असतं। प्रत्येक घरोघरात पांडुरंगाच्या दर्शनाविषयी आज चालू होते आणि वारकरी मंडळी भाविक मंडळींना तर केव्हा आपण त्या वारीत सहभागी होऊ ही हालचाल चालू होत असते। आणि त्या वारीच्या आधी जर जोपासना पाहिलं तर आपण तयारी करणं आणि जे साहित्य लागतं त्या साहित्याची जमवाजमी करणं, जे वाहन लागते ते वाहन जमवणं अशी परंपरा त्या ठिकाणी आहे चालवत। मग त्यानंतर जर पाहिलं तर मध्ये थोडा काळ गेल्यानंतर हैबती बाबा आरपळकर जे आपल्या सातारा जिल्ह्यातील आरपळ या गावचे त्यांनी त्या वारीची परंपरा पुढे चालू ठेवली। त्यावेळी सुद्धा शितोळे सरकारांचं संरक्षण त्या ठिकाणी लाभलं आणि अशा संरक्षण स्थितीत ही वारीची परंपरा चालू आहे। त्यानंतर मध्ये जर काळ पाहिला तर ब्रिटिशांचा काळ आला, पण ब्रिटिशांनी सुद्धा त्यात कधी हे आपली ढवळाढवळ केली नाही, कारण का त्यांना माहीत होतं हे वारकरी शांतताप्रियेनं आपापली वारीची भूमिका पार पाडत आहेत। जे सुविधा लागत
त्या सुविधासुद्धा ब्रिटिश सरकारने पुरवल्या. आणि अशी वारी चालवत असताना जगद्गुरू तुकोबाराय ज्ञानोबारायांच्या पालखीबरोबर लाखो समाज त्या ठिकाणी चालत आहे. त्या चालत असताना सुद्धा जर पाहिलं तर या रे लहान तोर याती भलती नारी नर करावा विचार नलगे चिंता कोणाची. या ठिकाणी आबाल वृद्धांच्या पासून काल तर पाहिलं तर एक 99 वर्षाचे जे वारकरी आहेत तर ते त्या ठिकाणी सहभागी झाले. त्यांची आजची जी वारी पाहिलं तर जवळजवळ 48वी वारी चालू आहे. अशी वारीची परंपरा. त्या ठिकाणी कोणताही भेदभाव न मानता वारकरी मंडळी वारकरी संप्रदाय व इतर भाविक वारीमध्ये सहभागी होत असतं. त्या ठिकाणी जर पाहिलं तर वारीत बाबा आपली गैरसोय होती, सोय होती, अशा कोणत्याही भूमिकेकडे वारकरी मंडळी किंवा भाविक मंडळी लक्ष देत नाहीत. आपण पांडुरंगाच्या दर्शनासाठी माऊली ज्ञानोबा तुकोबारायांच्या बरोबर आपण चालत आहोत अशीच आपली भावना होत असते. आणि अशी जी भावना आहे ही भावना फार महत्त्वाची आहे. कारण का ज्ञानोबा तुकोबारायांनी वारी केली आणि वारी करता असताना सुद्धा 19 दिवसाचा जो टप्पा आहे तो टप्पा भक्तिमय वातावरणात पार पडत असतो. आपण ज्यावेळी वारीत सहभागी होतो तर जर सहभागी होत असताना आपण आपल्या जे मनातील अनेक किलमिश आहेत ती त्या ठिकाणी दूर होत असतात. आपण आपल्या परंपरेनं आपण आपल्या दिंडीमध्ये चालत असताना त्या ठिकाणी नामस्मरण घडत असतं. अनेक अभंगाचं निरूपण होत असतं, अनेक अभंग माहिती होत असतात. आणि असे जे अभंगाचे जे क्रम आहेत तर ते त्या ठिकाणी आपण अभंगाचे क्रम घेत असतो. जर पाहिलं तर वारीच्या वाटेवर जर पाहिलं तर सकाळी पहाटे काकडा भजन चालू होते. काकडा भजनामध्ये जे काकडाचे अभंग आहेत ते वर्णन केले जातात. त्यानंतर परत नाश्त्याची सोय होते. जे आपापले जे दिंडी जे चालक असतात ते वारकरी मंडळींना भाविक मंडळींना नाश्ता घेऊन येत असतात. आणि असं जे स्वरूप आहे हे स्वरूप आपण चालत असताना जो आनंद आपल्याला मिळत असतो तो आनंद अवर्णनीय आहे. काय त्या आनंदाला आपण न भूतो न भविष्यती असं पण आनंद आणि अवर्णनीय आनंद आहे. तो आनंद घेणं हे फार महत्त्वाचं आहे. काय ज्ञानोबारायांनी वारीची परंपरा का चालू केली तर आपल्याला सर्वांना वळण लागण्यासाठी ही वारीची परंपरा आहे. आपल्या शरीराला तर वळण लागतंच पण आपल्या वाणीला सुद्धा त्या ठिकाणी शुद्धता येत असते. आपण जर पाहिलं तर ह्या दिनचर्येमध्ये आपलं जे नामस्मरण घडतं आपल्या हातून जे पुण्याई घडते त्या पुण्याईला पारावर राहत नाही. आपण अनेक संतांचे अभंग त्या ठिकाणी आपण गायले जातात आणि ते अभंग आपल्याला पूर्णपणे मार्गदर्शक असतात. आणि ज्ञानोबारायांनी ही परंपरा चालू ठेवत असताना सुद्धा त्या ठिकाणी एक वेगळी साधना निर्माण केली आहे. आपण आपल्या घरी किंवा आपल्या जागेवरती आपण आपली साधना करत असतो पण ती साधना कशी होत असते तर ती साधना व्यष्टी साधना होत असते. आणि व्यष्टी साधना ही आपल्या पुण्याईमध्ये भर घालत असते. पण ज्यावेळी समूहानं आपण जात असतो तर त्यावेळी ती समिष्टी साधना होत असते. आणि त्या समिष्टी साधनेतून जो आनंद मिळत असतो तो आनंद आपल्याला आपल्या जीवनासाठी उपयुक्त होत असतो. आणि ही साधना जी होत असते त्या साधनेचं फल काय होत असतं तर आपल्या सामाजिक जडणघडणीमध्ये आपल्या घराण्याच्या जडणघडणीमध्ये किंवा आपल्या भारतवासियांच्या सुद्धा जडणघडणीमध्ये त्यात व्यापक दृष्टिकोन आहे. या ठिकाणी जर पाहिलं तर वारीची परंपरा ही व्यापक दृष्टिकोनातून आहे. या ठिकाणी अनेक भाविक भक्त त्या ठिकाणी कोणत्याही जातीचा पातीचा विचार न करता त्या ठिकाणी सहभागी होत असतात. आणि या ठिकाणी जर पाहिलं तर आपण एकमेकाला जर बोलवत असताना सुद्धा आपण माऊली या नामातूनच आपण उच्चारून त्यांना बोलवत असतो. ही जी भावना आहे ती आपण वारीत राहिल्यानंतर आपला जो अहमपणा अहंकार या ठिकाणी तो त्या ठिकाणी विरघळून जात असतो. अशी वारीची परंपरा आहे. अनेक टप्पे त्या ठिकाणी पार होत असतात. या टप्प्यात जर पाहिलं तर आपण आपल्याला त्या ठिकाणी विविध देशातून आलेले सुद्धा भाविक मंडळी भेटतील. विदर्भापासून इकडं आपण जर पाहिलं तर महाराष्ट्राची जी रेषा आहे आपण म्हणतो चंद्रपूर ते इकडं बांदा ही जी रेषा ह्या रेषेतील लोक तर सहभागी होत असतातच. पण आंध्र प्रदेश असू दे गोवा असू दे कर्नाटक राज्यातून अनेक भाविक त्या ठिकाणी दाखल होत असतात. आणि ते दाखल होत असताना सुद्धा त्या वारीचा आनंद लुटत असतात. त्यानंतर जर पाहिलं तर दुपारच्या वेळेत माऊलींची विश्रांती होत असते. जगद्गुरू तुकोबारायांची विश्रांती होत असते. त्यानंतर सायंकाळच्या वेळेमध्ये हरिपाठ होत असतो. हरिपाठ झाल्यानंतर प्रवचन होत असतं. ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीवरती प्रवचन होतं, गीतेवरती प्रवचन होतं. या ठिकाणी जे गीतेमध्ये ज्ञानेश्वरीमध्ये जे सांगितलेले जे दृष्टांत आहेत तर ते दृष्टांत प्रवचनकार आपल्या वाणीतून ते सर्वांना
श्रुत करत असतात. त्यामुळं आपल्या ज्ञानेश्वरीचं वाङ्मयाचं आपल्याला ज्ञान घडत असतं. जगद्गुरू तुकोबा यांच्या अभंगावरती कीर्तन होत असतं. अनेक साधू संतांच्या ज्या भजनी मालिका आहेत, कीर्तन मालिका आहेत, त्यावरती प्रमाणावरती अभंगावरती कीर्तन होत असतात. आणि त्या कीर्तनामध्ये सुद्धा आपल्याला ज्ञानाचं भांडार मिळत असतं. ज्ञानोबारायाने जे ज्ञानेश्वरीसारखं जे आपल्याला वाङ्मय दिलं आहे, त्या वाङ्मयानं आपल्याला समृद्ध केलं आहे. आपली मराठी भाषा तर समृद्ध केलीच, पण अवघ्या विश्वाची जी भाषा आहे ती समृद्ध केली आहे. 56 भाषेचा केलाशे गौरव, भवार नवी नाव उभारेली, श्रवणाच्या मिशे बैसावे येऊनी, साम्राज्य भुवनी सुखनांदे. या न्यायाप्रमाणे ज्ञानोबारायांनी आपली वाङ्मयाची निर्मिती केली. ज्ञानोबारायांनी गीतेवरती टीका केली. ती टीका करत असताना सुद्धा जो अर्जुनाचा जो संवाद आहे भगवान कृष्णाबरोबर झालेला आहे, तो गुरु शिष्याचा संवाद आहे. तो संवाद ज्ञानोबारायांनी आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये अगदी सर्व समाजाला, एखाद्या विद्वानाला सुद्धा कळणार आणि एखाद्या न शिकलेल्या व्यक्तीला सुद्धा कळणार एवढं ज्ञानोबारायांनी वाङ्मय केलं. आणि अशी जी वाङ्मयावरची जी आपली श्रद्धा आहे, त्या श्रद्धेवरच आपला हा महाराष्ट्राचे वाटचाल चालू आहे. तुकोबारायांनी गाथा लिखाण करत असताना जे लिखाण केलं आहे, साच आणि मवाळ, मिथल्या आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ, या न्यायाप्रमाणे तुकोबारायांनी आपली भूमिका तुकाराम गाथ्यात मांडलेली आहे. अनेक अभंग निर्माण केले आहेत. समाजातील अनिष्ट प्रथा ज्या आहेत त्या अनिष्ट प्रथावरती तरी जगद्गुरू तुकोबारायांनी एवढे त्या ठिकाणी प्रहार केला आहे की त्या अभंगातून सुद्धा आपल्याला तुकोबारायांची भूमिका कळू शकते. अशी आपल्या वारकरी संप्रदायाला महाराष्ट्राला जी लाभलेली परंपरा ही फार मोठी आहे. हे मराठीचे नगरी, ब्रह्मविदेचा सुखाळी कोरी, घेणे देणे सुखचोरी होई द्या या जगा, या न्यायाप्रमाणे आपल्या महाराष्ट्राची वाटचाल आहे. आज आपल्या पाहिलं तर मराठी भाषेला केंद्रानं राज्यभाषेचा दर्जा दिला आहे. पण आम्ही त्यावेळी म्हणतो की ज्ञानोबारायांनी 750 वर्षापूर्वी आपल्याला मराठी भाषेचा दर्जा दिला आहे. आणि ज्ञानोबारायांनी एकाच भाषेचा उल्लेख केलेला नाही, तर 56 भाषेचा केलाशे गौरव, भवार नवी नाव उभारेली, असा जो आपल्या वारकरी संप्रदायाची परंपरा आहे ही फार महत्त्वाची आहे. या ठिकाणी नामदेव महाराजांनी जे कार्य केलं आहे, काय नामदेवरायांनी कार्य केलं, आपल्या महाराष्ट्रापुरतं मर्यादित न ठेवता पंजाबपर्यंत त्यांनी आपली भागवत धर्माची पताका नेली आहे. त्या ठिकाणी नामदेवरायांना जर पाहिलं तर त्यांची समाधीच त्या ठिकाणी आहे असं म्हणतात. गुमान या ठिकाणी नामदेवराय स्थित आहेत. आम्हाला नामदेवराय या ठिकाणी जाणवतात, असं पंजाब प्रांतीयांची भाषा आहे. तर त्या ठिकाणी जर पाहिलं तर गुरु गोविंद साहेबांनी सुद्धा आपल्या गुरुग्रंथ साहेबामध्ये नामदेवरायांच्या 61 अभंगाचा उल्लेख केला आहे. असे जे अभंग आहेत, आता पाहिलं तर त्या ठिकाणी पंजाब प्रांत वास्य काय करतात तर ग्रंथाला त्यांनी गुरु मानलेला आहे. आणि जे ग्रंथातील जे प्रमाण आहेत त्या प्रमाणाप्रमाणे त्यांची वाटचाल चालू आहे. आणि त्यामध्ये सुद्धा नामदेवरायांची जी 61 अभंग आहेत, त्या 61 अभंगावरती त्यांनी गुरुग्रंथ साहेबामध्ये समाविष्ट केले आहेत. अशी जी भागवत धर्माची परंपरा आहे, तर त्या ठिकाणी नामदेवरायांनी काय केले आहे, पंजाब प्रांतात नेली आणि पंजाब प्रांतातील सुद्धा लोकांना आपल्या पंढरपूरच्या वारीचं किंवा पांडुरंगाचं महत्त्व सांगितलं. त्यामुळे पंजाबवासी सुद्धा त्या ठिकाणी आपल्या पंढरपूरच्या वारीसाठी येत असतात आणि वारीमध्ये सहभागी होत असतात. परदेशी नागरिक सुद्धा त्या ठिकाणी सहभागी होतात आणि वारीची जी परंपरा आहे की वारीची जे दिनक्रम आहे तो त्या ठिकाणी जाणून घेतात. आणि जो दिनक्रमांक आहे तो सुद्धा ते आपल्या समाज बांधवांना पाठवतात. आणि कशी दिनचर्या आहे आणि शिस्तबद्धता कशी आहे, तर आणि जो भावनिक जो एकमेकाचा जो भावनिक प्रसंग होत असतो हा तो त्या ठिकाणी फार महत्त्वाचा आहे. अशी वारीची परंपरा या आपल्या 21व्या शतकात सुद्धा आपण सांभाळली आहे. या वारीत सहभागी होत असताना अनेक इंजिनियर, अनेक IT इंजिनियर म्हणा किंवा विविध प्रांतातील, विविध देशातील, विविध क्षेत्रातील अशी सर्व मंडळी त्या ठिकाणी सहभागी होत असतात. आणि सहभागी होत असताना सुद्धा जो तो आपापल्या व्यक्तीला नाव न घेता माऊली ह्या नावाप्रमाणेच हाक मारतो. आणि माऊली या शब्दात आपण आईला आपण माऊली म्हणतो असतो, पण ज्ञानोबारायांना या ठिकाणी माऊली म्हणलेलं आहे. कारण का माऊलींनी काय केलं आहे तर जगासाठी काय मागणी केली आहे, आता विश्वात्मके देवे येणे वागेने तोषावे, तोषुनी मज द्यावे पसायदाने, असं पसायदान मागितलं. आज जर पाहिलं तर पसायदान हे विश्वगीत झालेलं आहे. त्या ठिकाणी माऊलींची संकल्पना कोणती आहे, हे विश्वची माझे घर, ऐशी मती याची स्थिर,
किंबहुना चराचर आपणची झाला। या ठिकाणी ज्ञानोबारायांनी जी जगाची संकल्पना मांडलेली आहे, तर ती संकल्पना मांडत असताना सुद्धा फार मोठी मांडलेली आहे। आणि ज्ञानोबारायांनी सगळ्या जगाचा संसार मांडलेला आहे। अवघाचे संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोकी, जाईन गे माये त्या पंढरपुरा, भेटेन माहेर आपुल्या, सर्व सुकृताचे फळ मी दाईन, क्षेम मी देईन पांडुरंगा, बाप रखमा देऊरू विठ्ठलाची भेटी, आपुल्या संसाटी करून ठेला। या न्यायाप्रमाणे जगाची जी संकल्पना आहे ती ज्ञानोबारायांनी आपल्या पसायदानामध्ये मागितली। आता विश्वात्मके देवे येणे वागे ने तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायदान आहे, अशी जी पसायदानाची संकल्पना मांडली। ही संकल्पना मांडत असताना सुद्धा ज्ञानोबारायांचा जो दृष्टिकोन होता की जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्पर जडो मैत्र जीवाची, या न्यायाप्रमाणे त्यांनी संकल्पना मांडली। आणि या संकल्पनेवरतीच आपली वारीची परंपरा चालू आहे। आणि ही अशी वारीची परंपरा आपण सामील होत असताना सुद्धा त्या ठिकाणी कोणताही मनातील अहंकार मन शांत ठेवून कोणत्याही प्रकारचं काम क्रोध लोभ मत्सर आदी न ठेवता त्या ठिकाणी वारीत सहभागी होणे फार महत्त्वाचं आहे। आणि आपला त्या ठिकाणी सहभागी झाल्यानंतर आहे आम्ही कोण करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा, या न्यायाप्रमाणे आपली वृत्ती होत असते। आणि अशी ज्ञानोबारायांची, जगद्गुरू तुकोबारायांची, संत एकनाथ महाराजांची, आधी येणाऱ्या संत साधू संतांची, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, सर्व संतांची जी पालखी सोहळा आहे तो आज या ठिकाणी आषाढीसाठी येत आहे। आणि असे जे वातावरण महाराष्ट्रात जे होत असतं ते वातावरण कसं होत असतं, भक्तिमय वातावरण होत असतं। आणि अशा भक्तिमय वातावरणामध्ये आपला महाराष्ट्र अगदी डुंबून जातो। आणि या डुंबून जाण्यामध्ये आपण कधी पंढरपूरला पोहोचतो हे त्या ठिकाणी कळतच नाही। आणि भेटी लागे जीवा लागली शास म्हणलेलं आहे। या ठिकाणी वारीत जात असताना आपल्याला एकच आस राहत असते, तर कोणती, तर पांडुरंगाच्या भेटीचे। या ठिकाणी आपण पांडुरंगाचे दर्शन घेणं आणि आपल्या जीवनाचे कृतार्थ करणं, कृतार्थ होणं हे या ठिकाणी फार महत्त्वाचं आहे। आपण वारी झाल्यानंतर आपण वर्षाचं त्या ठिकाणी रिचार्ज होत असतो, काय 1-2 दिवसांसाठी नाही, तर आपण आपलं जे आपल्या आयुष्याची जी शिदुरी आहे किंवा आपल्याला जी मिळणारी शिदुरी आहे ती आपण शिदुरी घेऊनच आपण आपापल्या वाटेला जात असतो। येतो माघारी पंढरीनाथा, दर्शन झाले तुझ्या चरणा, पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरनाथ भगवान की जय, मौली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, श्री गुरु विनायक महाराज की जय, श्री सद्गुरु रामचंद्र महाराज की जय, श्री गुरु भानदास महाराज की जय। अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा।